बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये सध्या नायलॉन मांजा विरोधात पोलिसांनी फास सावळला। आतापर्यंत 70,000चा मांजा जप्त करण्यात आला। एकाला अटक करण्यात आलेली आहे। नायलॉनचा मांजा बाळगणाऱ्यांवर आता कायदेशीर कारवाईची तलवार उगारलेली आहे। मांजा निर्मिती करणं, विक्री करणं, साठवणूक करणाऱ्यांवर सुद्धा गुन्हे दाखल होणार आहेत। नायलॉन मांजामुळे मागच्या अनेक वर्षी अनेकांचे प्राण गेले होते, मात्र यंदा नायलॉनचा मांजा वापरणारे पोलिसांच्या रडारवर आहेत। बंदी असलेले नायलॉन मांजा याची निर्मिती, वाहतूक आणि विक्री ही करण्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे। या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात येईल। गेल्या वर्षी देखील आपण प्राणघातक अशा नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले होते। यावर्षी देखील त्याचप्रमाणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील। त्यासोबतच अल्पवयीन जे बालक आहेत त्यांना प्रोत्साहित करणारे पालक यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल।